उंदीर आणि सिंहाची मोठी सुटका कथा। एका सुंदर सकाळी हिरव्या गर्द जंगलात माऊ नावाची एक लहान उंदीर जोरात पळत होती। माऊ नेहमीच आपल्या अन्नाच्या शोधात आणि जंगलाचा शोध घेत असे, पण आज ती एकटी होती। अचानक ती एका मोकळ्या जागेत पोहोचली। त्या मोकळ्या जागेत एक मोठा सिंह झोपला होता, त्याचा सोन्यासारखा आयाळ उन्हात चमकत होता। सिंह गाढ झोपेत होता आणि त्याचे घोरण्याचे आवाज जंगलभर पसरले होते। माऊ हळूहळू जवळ गेली, पण अचानक तिच्या पायाखाली एक लहानशी काडी तुटली। कोण आहे माझी झोप बिघडवणारा? सिंह डरकाळला, त्याचा आवाज झाडांना हलवत होता। माऊ घाबरून थरथरू लागली। माफ करा सिंह महाराज, माझा तुमची झोप बिघडवायचा काहीही हेतू नव्हता। सिंहाने तिला रागाने पाहिले, पण नंतर त्याचा चेहरा नरम झाला। तू खूपच लहान आहेस, पुढच्या वेळी जरा काळजी घे। माऊने पटापट मान हलवली आणि पळून गेली। काही दिवसांनी माऊ आणि तिची बहीण नाऊ जंगलात बेऱ्या गोळा करत होत्या, तेव्हा अचानक एका सिंहाची भयानक डरकाळी ऐकू आली। हे नक्कीच संकट आहे, नाऊ म्हणाली। दोघी बहिणी आवाजाच्या दिशेने गेल्या आणि त्यांनी पाहिले की एक सिंह शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला आहे। तो जोरजोरात धडपडत होता, पण जाळं अधिक घट्ट होत चाललं होतं। वाचवा, कुणीतरी माझी मदत करा, सिंह ओरडला। माऊ आणि नाऊने एकमेकींकडे पाहिले। आपण त्याला वाचवले पाहिजे, माऊ म्हणाली। पण आपण इतके लहान आहोत, आपण काय करू शकतो? नाऊ म्हणाली। लहान असणं म्हणजे दुर्बल नाही, माऊ आत्मविश्वासाने म्हणाली। दोघी सिंहाजवळ पोहोचल्या। सिंह महाराज, आम्ही तुम्हाला वाचवू, माऊ म्हणाली। सिंहाने त्यांच्याकडे शंका घेतली। तुम्ही दोघी, इतक्या छोट्या उंदरांनी मला कसं वाचवणार? आमच्यावर विश्वास ठेवा, नाऊ म्हणाली। दोघींनी आपल्या तीक्ष्ण दातांनी जाळं कुरतडायला सुरुवात केली। हळूहळू जाळं सैल होऊ लागलं। थोडं अजून जोर करा, सिंहाने प्रोत्साहन दिलं। शेवटी शेवटची दोरी तुटली आणि सिंह मुक्त झाला। त्याने आपले पाय पसरवले आणि आनंदाने म्हणाला, तुम्ही ते करून दाखवलं। आम्ही सांगितलं होतं की लहान असणं म्हणजे दुर्बल नाही, माऊ हसली। सिंहाने आपलं डोकं झुकवलं। तुमचं खूप खूप आभार, धाडसी उंदीर। जर कधी मला बोलवलं तर मी लगेच येईन। त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर एकत्र चांगले मित्र झाले। जंगलातील सर्वात लहान आणि सर्वात मोठं प्राणी मिळून राहू लागले।